आणि खरी शिवसेना बरोबर आहे। एक मताने निवडून आला तर काय मागच्या बेंचवर बसवणार नाही आणि लाखभर मताने आला तर पुढच्या बेंचवर बसवणार नाही। या वास्तूमध्ये आणि ज्यांच्या हातातून फॉर्म मिळालेला आहे हे महत्त्वाचं आहे। जिकडे अगोदर काम करत होतो पवार साहेबांचा आशीर्वाद आहे। पवार साहेब बरोबर आहे, काँग्रेस बरोबर आहे, सर्व मित्रपक्ष बरोबर आहे, आप बरोबर आहे। सर्व आम्ही मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू आणि लढतो आहेत। चांगल्या प्रकारे निवडून येऊ आणि मुंबईचे प्रश्न आहेत, मतदारसंघाचे प्रश्न आहेत, ते चांगल्या प्रकारे सोडवू याचा विश्वास आहे आणि बरोबर ही ताकद आहे। सर्व नेते मंडळी आणि मी काय मोठा नेता नाही आहे, मी छोटा माझ्या मतदारसंघापर्यंत मर्यादित आहे। आतापर्यंत जे भाजपचे खासदार निवडून येत होते ईशान्य मुंबईमध्ये ते शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येत होते, शिवसेना निवडून देत होती आणि खरी शिवसेना बरोबर आहे। त्यांचं जरा भ्रम असेल का बाबा खोट्या शिवसेनेबरोबर त्यांचे मतं ट्रान्सफर होतील, असं होणार नाही। जो कार्यकर्ता आहे तो उद्धवजींबरोबर आहे, मातोश्री बरोबर आहे आणि आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांना मिळून चांगल्या प्रकारे लढतो आणि चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। बघा ते आता मी ज्योतिषी तर नाही आहे का बाबा किती ते ज्योतिषी असतील का किती मताने निवडून येणार आहे काय आहे, पण निवडून येणारे हे मी सांगत नाही आहे। आपण लोकांमध्ये आहात, आपण लोकांमध्ये जात आहे, लोक काय सांगतात आहे कल कुठे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि चांगल्या मताने निवडून येऊ एवढंच बोलतो। एक मताने निवडून आलं तरी मी नेहमी बोलतो एक मताने निवडून आलं तरी ती पण जीत आहे आणि लाखभर मतांनी आलं तरी जिंक आहे। एक मताने निवडून आलं तर काय मागच्या बेंचवर बसवणार नाही आणि लाखभर मतांनी आलं तर पुढच्या बेंचवर बसवणार नाही। 30 तारखेला सकाळी आता 30 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत। आपल्याला सर्वांना विनंती आपणही या आणि आम्हाला आशीर्वाद द्या। जे नेते मंडळी असतील आता तर इलेक्शन सर्व ठिकाणी चालू आहे, जे नेते मंडळी असतील आता इथे आशीर्वाद घेतला, इकडे आशीर्वाद आमच्या बरोबर आहे। तर आता जे नेते मंडळी त्यावेळी अवेलेबल असतील कारण प्रचार सुरू आहे दुसऱ्या टप्प्यांचा, जे त्यावेळी सभा चालू आहे सर्व प्रचारात आहेत, जे इथे असतील ते येतील नेते मंडळी सर्व पक्षाचे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।